सलग चौथ्या दिवशी देखील मुंबईतील टँकर चालकांचा संप सुरूच आहे। तिसऱ्या बैठकीनंतर देखील संपावर तोडगा काही निघालेला नाहीये। लेखी स्वरूपामध्ये मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्णय टँकर असोसिएशनने घेतलाय। केंद्रीय मंत्री CR पाटील आणि मुंबई महापालिका आयुक्त यांच्यासोबत शुक्रवारी झालेल्या बैठकीमध्ये तोडगा निघाला नव्हता। टँकर चालक संघटनेची शनिवारी बैठक पार पडली। पुढील रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक पार पडली, मात्र त्यातही कोणता तोडगा निघाला नाही। त्यामुळे वॉटर टँकर असोसिएशनचा संप अद्यापही सुरूच आहे। बैठक फिसकटल्यानं असोसिएशन संपावर ठाम आहे। जोपर्यंत लेखी स्वरूपामध्ये मागण्या मान्य केल्या जात नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही, असा इशारा देखील आता असोसिएशनच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। टँकर असोसिएशनचा संप त्यांनी एक आठवड्याची नोटीस देऊन देखील सरकार काही हल्लं नव्हतं। मुंबई महानगरपालिकेमध्ये जे प्रशासक आहेत ते मुख्यमंत्र्यांच्याच आदेशावर चालतात आणि मुख्यमंत्र्यांनी अजूनही मुंबईची एवढी हत्या होते, आर्थिक हत्या होते, तरी मुख्यमंत्र्यांनी लक्ष न देण्याच्यात मला वाटतं ह्याच्यापेक्षा अजून दुर्दैव कुठचं नसेल। मी 48 तासाची जी डेडलाईन दिली होती ह्या संपात तोडगा काढण्यासाठी, ती आता संपत आलेली आहे आणि ह्या आठवड्यात अनेक वॉर्ड्समध्ये, मला वाटतं प्रत्येक वॉर्डमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि सगळे नागरिक हे वॉर्ड ऑफिसरवर मोर्चा काढून जाब विचारणार की तुम्ही ह्या पाण्याचा तोडगा काढला का नाही, या समस्येचा तोडगा काढला का नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।